काय झालं असेल त्या वैष्णवीच्या मनाला? वैष्णवीने आत्महत्या करावी 9 महिन्याच्या मुलाला सोडून. आणि मग ह्याला समाज किंवा आम्ही कोणी कारणीभूत आहोत का? तर त्या घरातली मुलगी घ्यायची नाही आणि त्या घरात मुलगी द्यायची नाही. आणि जर तुम्ही आजही व्यक्त झाले नाही तर किती वैष्णवी पाहणार आहात आपण? माझ्या मुलीबरोबर जर हे झालं असतं, एवढा करोडो रुपयाचा खर्च करतात तेव्हा 2000चा संस्कार तरी टाकावेत की नाही? मुलीबरोबर माझ्या सुनेचा का नाही? शेजारच्या घरात काय चाललंय कोणी डोकावून बघत नाही. नेते मंडळींनी स्वतःहून सांगितलं, बरं तुम्हाला आशीर्वाद द्यायला बोलवलंय, मी कशाला तुला त्याला 10 तोळ्याची चेन घालू रे बाबा? समाजाने ह्याला विरोध केला पाहिजे. जे तुमच्या जीवाला जीव लावणारे तेवढी 50-100 लोक बोलवा. प्रत्येक मुलाचा बाप आणि प्रत्येक मुलीचा बाप व्याकुळ. तुमच्या लग्नाच्या 3 दिवसानंतर किती जणांना आठवण आहे? मी पण आमच्या लग्नामध्ये ह्या चुका केल्या असतील, पण आता कुठंतरी सुधारणं भाग आहे ना. मला बोलताना राग येतोय. मला या पुणे शहरात, महाराष्ट्रात परत कोणती वैष्णवी बघायची नाही. हुंडा कॅश मध्ये असो नाही तर काइंड मध्ये असो, आणि त्याची मागणी मान्य करताना त्या मुलीचा बाप मरतोय. कोणतरी बोलणार आहे का नाही ह्याच्यावर? कुठेतरी खोटी प्रतिमा जपण्यासाठी हे केलं जातं. इथं साधा नगरसेवक झाला तर तो 2 आणि 5,000 लोक बोलवतो. पण तुम्ही तो उत्माद ज्या वेळेला प्रदर्शित करता, तुम्ही स्वतःला शेतकरी बोलून तुमच्या बैलासमोर तुम्ही एका बैला नाचवता. लग्न हे मुलं आणि मुलीने अर्ध्या खर्चाने केलं. ज्या वेळेला तुम्ही संस्कार शून्य होता त्यावेळेला वैष्णवी घडते. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, वेगवेगळे विषय घेऊन आपण आपल्या या खास विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलत असतो आणि मुद्द्यावर बोलत असतो, कारण हा आपला कार्यक्रमच मुद्द्यावर बोलूच आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गाजत आहे ते पुणे शहरातलं, पुणे शहराच्या जवळ जे गाव आहे तिथली वैष्णवी हगवणे ही आपली महिला भगिनी, तिचा दुर्दैवी अंत झाला. परंतु ते अंत होण्याचं जे कारण आहे ते सासरच्यांकडून होणारा छळ आणि त्याच्यातून पुढं जीव जाणं, इथपर्यंत ते टोकाचं पाऊल आहे. आता हे सहज घडलेलं प्रकरण नाहीये, परंतु याच्यामुळं मराठा समाजामध्ये जे काही एक आतून आलेली भावना जी आहे, जी व्यक्त झाली, आणि त्याच्यातून काल पुण्यामध्ये एक अतिशय महत्वाची बैठक या ठिकाणी झाली. पुणे शहर हे ऐतिहासिक शहर मानलं जातं, सामाजिक क्रांतीचं हे शहर आहे. इथं अनेक इतिहासामध्ये अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत की जिथं निर्णय घेतले गेले आणि ते देशाला, जगाला मार्गदर्शक असे ठरलेले आहेत. आणि असाच एक निर्णय काल मराठा समाजातल्या काही व्यक्तींनी एकत्र येऊन घेतलेला आहे. हा निर्णय नेमका कोणता आहे, याचे परिणाम काय होणार आहेत आणि ते खरंच परिणाम होतील का? कारण निर्णय घेणं सोपं आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होणार, ती अंमलबजावणी कोण करणार? म्हणजे पूर्वीचं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो, आंबेडकरांचं नाव घेतो, कर्व्यांचं नाव घेतो. ही भूमी अशी आहे आणि इथंही सामाजिक क्रांती घडत गेली. पण तितके द्रष्टे लोक आज आहेत का आपल्या आजूबाजूला? हा पण खरा प्रश्न आहे. त्यामुळे लढाई अवघड आहे, ती सोपी नाही आहे. परंतु निर्णय घेण्याचं सुद्धा एक महत्वाचं पाऊल या ठिकाणी टाकण्यात आलंय. याचं स्वागतच आहे, मनापासून स्वागत आहे, कारण हे महत्वाचं पाऊल आहे. आता नेमकं काय काय घडलंय हे समजून घेण्यासाठी काल जी बैठक झाली मराठा समाजात, त्या बैठकीसाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे माझ्या सोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. एक सामाजिक प्रश्न उभा राहिला होता, या आत्महत्या म्हणा, हत्या म्हणा, कारण अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्याच्यामुळं अनेक आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होत आहे. जे झालं हे निश्चितच मानवाला काळीमा फासणार आहे, परंतु ही घटना घडली म्हणून आज आपण चर्चेला बसलोय. काल तुम्ही बैठक घेतली, पण ही गोष्ट काय नवीन आहे. हुंडा घेणं, लग्नामध्ये गाडी देणं,
लग्नामध्ये अंगठी देणं किंवा सोन्याची चेन देणं, कडं देणं किंवा भरमसाठ असं काहीतरी करणं हे काही नवीन नाही. आणि हे केवळ मराठा समाजात नाहीये, हे सगळ्याच समाजात आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एवढा हुंडा, म्हणजे सरकारी अधिकारी कुठल्या रँकचा आहे याच्यावर त्याचा हुंडा ठरलेला आहे. उद्योजक असेल समजा तो मुलगा, तर त्याचा टर्नओव्हर किती आहे, घर कसं आहे, याच्यावर हुंडा ठरलेला आहे. आणि याची जाहीरपणे आपण चर्चा सुद्धा करतो की यांनी एवढं दिलं, त्यांनी तेवढं दिलं. मग हा IAS आहे, तो IPS आहे, तो PS आहे, तो साधा शिक्षक आहे. हे सगळीकडे आहे. पण हे मराठा समाजातच घडलं असं नाही, परंतु ही दुर्दैवी घटना घडली आणि त्या संदर्भामध्ये चर्चा खूप आहे. आणि तुम्ही काल बैठक घेतली, काय नेमकी कारणं होती, का सुचलं असं हे करावं, आणि मग ह्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं हे खरं तर मला या मुलाखतीच्या चर्चेदरम्यान ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून समजून घ्यायच्या, त्याच्या पाठीमागची भूमिका समजून घ्यायची. सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचंय की ही अशी बैठक घ्यावी असं तुम्हाला का वाटलं? बघा, हे पुणे शहरामध्ये वैष्णवीची जी काही विषय झाला, हा फक्त पुणे शहर किंवा 2 कुटुंबातला विषय नव्हता आणि एका समाजापुरताही नव्हता. पण बोलत असताना अंगावर काटा येतो ज्या वेळेला तिचा चेहरा पाहतो, आपण आपली मुलगी पाहतो. माझ्या मुलीबरोबर जर हे झालं असतं तर मी काय केलं असतं? आणि मग मी ह्याला कारणीभूत आहे का अशा लग्नांना? मग माझ्यामुळे अशी मोठी लग्न होत आहेत का? आणि माझ्या ह्या अशा मोठ्या लग्न केल्यामुळं जे सामान्य समाजामधलं कुटुंब आहे तो माझं अनुकरण करतोय का? आणि अनुकरण करत असताना त्या मुलीचं कंबरडं मोडते का? काय झालं असेल त्या वैष्णवीच्या मनाला? मी नेहमी सांगतो, एखादा खून करणं सोपं आहे, आत्महत्या करणं अवघड आहे. वैष्णवीने आत्महत्या करावी 9 महिन्याच्या मुलाला सोडून? काय असं त्या आत्महत्येच्या अगोदर 15-20 मिनिटं, अर्धा तास काय होत असेल तिच्या मेंदूमध्ये, तिच्या मनामध्ये काय होत असेल की तिने जीव दिला, माझ्या 9 महिन्याच्या मुलीला सुद्धा सोडून दिला? आणि मग ह्याला समाज किंवा आम्ही कोणी कारणीभूत आहोत का? मग अप्रत्यक्ष आम्ही तिला आत्महत्या समजतच नाही, हत्या समजतो. आणि त्या हत्येमध्ये तुम्ही आम्ही ज्यांनी ज्यांनी हे मोठी लग्न केली, की ज्यांनी समाजाच्या प्रती आपलं दायित्व सांभाळलं नाही, हस्तक्षेप केला नाही, ही सगळी त्याला कारणीभूत आहे. वेळेवर जर तुम्ही समाजाचा दबाव त्याच्यावर ठेवला असता, वेळेवर जर तुम्ही सांगितलं असं हे चुकतंय, बरोबर नाही, आणि जिथं बसायचं मी ह्याच्यात सहभागी होणार नाही हे म्हणण्याची ज्यावेळेपर्यंत तुम्हाला हिंमत आणि धैर्य येत नाही, तोपर्यंत ह्या रूढी थांबणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये चर्चेला आणताय की कुणी सांगणारं नाहीये. पूर्वी बघा आपल्या समाजामध्ये काही एक वरिष्ठ मंडळी असायची, ज्येष्ठ मंडळी असायची. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, त्या गल्ल्यांमध्ये असे एक 5-25 नाही पण 5-10 लोक तर निश्चित असायची की ज्यांचा शब्द अंतिम असायचा. म्हणजे बऱ्याचदा टोकाची भांडणं सुद्धा त्या 5 व्यक्तींकडे, पंच आपण ज्याला म्हणतो, त्याला त्यांच्याकडे कारणच गेलं तसं की ते होतं. मिटायची. समाज लग्न ठरवत होती. घरातले एखादे वयचं त्याचं काही काम नाही, पण तो ह्याच्या घरात मुलगी कोणती, ह्याच्या घरात. आता व्यावसायिक मध्यस्थी झालेत. 1,00,000 रुपये घेणार, 1 तोळा अंगठी घेणार, स्टेजवर माझा सत्कार करणार, तुम्ही रेजिस्टर माझ्याबरोबर 25,000चं केलं तर मी तुम्हाला 1,00,000चे स्थळं दाखवणार. हा व्यावसायिकपणा आला. समाज ह्याच्यातनं बाहेर पडला. समाजामधली जी काही नागरिक आहात, तुम्ही या समाजातले घटक म्हणून स्वतःला बोलवता, तर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे ना. फक्त मी अमुक अमुक आहे आणि मी या समाजातलं लय मोठं रसूक आहे असं बोलून नाही ना चालणार. आई वडिलांनी ज्या वेळेला मुला मुलींचं लग्न लावतात, एवढ्या करोडो रुपयाचा खर्च करतात, तेव्हा 2,000चं संस्कार तरी टाकावेत की नाही? की तुझं दायित्व काय, माझी मुलगी आहे तशी सून आहे. जर तुम्हाला प्रॉपर्टीच्या हिश्श्यामध्ये मुलाच्या बरोबरीने जर मुलीचा हिस्सा आहे, तर मग मान सन्मान मध्ये, सुखामध्ये मुलीबरोबर माझ्या सुनेचा का नाही, हा प्रश्न पण येतो ना. पण माझं म्हणणं आहे, जोपर्यंत हे जे आपले आता तुम्ही मी काल जे ठराविक कुटुंबाने ह्यासाठी बोलवलं की म्हणजे त्यात शिरोळे सारखे, काकडे, देशमुख, मस्के, टिंगरे, तुपे पाटील ह्यांचे 150-200 गोतावळा मोठा आहे. आणि तुमचा शब्द महत्वाचा आहे, तुम्ही समाजामध्ये जाऊन, पण आपण कधी व्यक्तच झालो नाही ना. आणि जर तुम्ही आजही व्यक्त झाले नाही तर किती वैष्णवी पाहणार आहात आपण? बरं, आज एखाद्या मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा आला किंवा
आज न्यूज मीडियाने तो विषय उचलला. काल आम्हाला एक जण म्हणलं की मीडियाने आमची बदनामी केली. आम्ही म्हणतो, आम्ही आभार मानतो मीडियाचे की तुम्ही आमचा अपमान केलात. आम्हाला माजुरड्या मराठे म्हणले, आम्हाला लय भिकारचोट मराठे म्हणले. हे शब्द काही युट्यूबवर मी ऐकले. आम्हाला डिवचलं गेलं म्हणून आम्ही पुढं आलो, पण डिवचलं नसतं तरी आम्ही पुढं नसतो आलो. मग पण आता कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्या मोठ्या लोकांनी, प्रस्थापित लोकांनी, तुम्ही त्याच्यामध्ये एक दबाव कमिटी राहिली पाहिजे. जर कुणाच्या घरामध्ये जर असं काय होत असेल, तिच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं तर त्याच्या घरी पोचलं पाहिजे. काय हिंमत आहे त्या बापाच्या मुलाची? जर हे जे मी नावं तुम्हाला घेतोय, 8-10 कुटुंब जर त्या घरी गेलो आणि फक्त बसलं आम्हाला असं असं कळालंय आणि या मुलीचा छळ होतोय, जर असं काही झालं तर उद्या तुझ्या मुलीच्या लग्न समाजामध्ये कोणी स्वीकारणार नाही, एवढं जर बोललो, त्या बापाच्या मुलाच्या बापावर दबाव राहणार नाही? कोण करणार आहे? शेजारच्या वालेला आता ही जी शहराची संस्कृती आली, शेजारच्या घरात काय चाललंय कोणी डोकावून बघत नाही. पण एवढं बोलून थांबणार का आपण डोकावायचंय, बघायचंय? हा उद्देश. म्हणून मी काल ह्या ज्येष्ठ लोकांना विनंती केली की आता कुणीतरी पुढाकार घेतला. मला मान्य आहे अनेकांना हे आवडणार नाही, आणि माझं स्पष्ट मत आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे, ऐपत आहे, तुम्हाला मोठी करा ना. प्रदर्शन कशाला पाहिजे त्याचं? तुमच्या प्रदर्शनामुळं तो मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा असो, मध्यमवर्गीय दुसरा मराठा असो, त्याला असं वाटतं की समाजामध्ये मला करायचं. दराडे पाटलांनी केलं की शिंदे पाटलांनी केलं, तुपे पाटलांनी केलं, मग मी नाही केलं तर कसं? हे अनुकरण होत आहे. तुम्ही समाजामध्ये चांगलं अनुकरण देणार आहे का नाही? तुम्ही आता मी काही गोष्टी म्हणजे गावाखेड्यामध्ये सुद्धा प्रिवेड शूटिंग, म्हणजे काय तो ड्रेस घालायचा, आणि तो तुमच्या लग्नामध्ये मंगळाष्टक चालू असताना लोक जेवता जेवता तुमचे ते प्री वेडिंग शूट्स बघायचे. काय आवश्यकता आहे? तो तुमचा वैयक्तिक भाग आहे ना, तुमच्यापर्यंत ठेवा. लग्नामध्ये मला व्यंजन 30-36 आयटम पाहिजे, इटालियन डिश पाहिजे, डोसा पाहिजे, कॉफी. अरे जेवण करते मग कॉफी कशाला पाहिजे तुला? तुम्ही कुठेतरी समाजाने सांगा ना, तू आम्हाला बोलवले ना. नेते मंडळींनी स्वतःहून सांगितलं, बरं तुम्हाला आशीर्वाद द्यायला बोलवलंय, मी कशाला तुला त्याला 10 तोळ्याची चेन घालू रे बाबा? तू घाल, तुझा जावई आहे, तू घाल, घरात घाल. लग्नाच्या अगोदर बडण्याचा कार्यक्रम होतो त्याच्यात घाल. प्रदर्शन कशाला पाहिजे ह्याचं? आणि तुमच्या प्रदर्शनामुळे जर दुसरे अनुकरण करत असेल आणि त्यामुळे जर एखाद्या मुलीचा बापाचं कंबरडं मोडणार असेल आणि त्याच्यातनं वैष्णवी जन्माला येणार असेल, तर मग माझा विरोध आहे त्याला. समाजाने ह्याला विरोध केला पाहिजे असं माझं कळलं. मला मान्य हे 1 दिवसाचं काम नाही, महिन्याचं नाही, वर्ष. पण जर तुम्ही केलं, तुम्ही समाज परिवर्तित आहे, तुम्ही अनेकांना दिशा दाखवलेली आहे. आपल्याच समाजाला आणि अनेक समाजाच्या लोकांना, आणि पुणे शहराच्या मातीतले तुम्ही वाढलेले आहात, नक्कीच तुम्ही परिवर्तन करू. आणि हे जर पुणे शहरात जे उगतं ते जगभर विकलं जातं जर म्हणत असेल, तर अख्खा महाराष्ट्र तुमचं ऐकल नाही. ही गोष्ट करा ना कुठेतरी. आणि मी तुम्हाला आभारी मानतो. कालच्या बैठकीमध्ये दत्ता धनकवडे आमचे माजी महापौर, त्यांची मुलीचं लग्न ठरलं तेव्हा मी साध्या पद्धतीने करणार. प्रशांत जगताप म्हणले पुढच्या महिन्यात मी सुद्धा साध्या पद्धतीने करणार. चांदरे म्हणून होते चेअरमॅन मार्केट, ते म्हणले मी सुद्धा माझ्या घरातनं सुरुवात करतो. आणि ह्या लोक 10-20 कोटी रुपये खर्च करू शकतात लग्नात, पण त्यांनी पुढाकार घेतलाय, बाकीच्यांनाही पुढाकार घ्यावा ही विनंती आमची. काल म्हणजे या मीटिंगला आता तुम्ही नावं घेतली बऱ्यापैकी, ही प्रस्थापित मराठा समाजातली कुटुंब आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही यांच्याशी संभाषण केलं तर मी महाराष्ट्राला कळावं म्हणून हे विचारतोय मी, ह्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या तुम्हाला? नाही, सकारात्मक होत्या. म्हणजे फक्त मुलींचे वडील नाही येते, मुलांचे वडील येते. ते म्हणले नाही, योग्य कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हा जो वैष्णवीचा विषय झाल्यानंतर प्रत्येक मुलाचा बाप आणि प्रत्येक मुलीचा बाप व्याकुळ आहे. त्याला त्याच्या घरात कुठलेही, त्याच्या घरात वैष्णवी होऊ नये की आपण ज्या घरात मुलगी दिली तिथेही वैष्णवी होऊ नये, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या मुलांच्या बापांनी निर्णय घेतला आता की नाही, जे करायचं मग मी माझं, पण जिथं माझं आहे मी साधेसुधाने करणार. एक आमचा नेता म्हणला की मी पुणे शहराच्या बाहेर जाणार, माझे जे 50-100 घरातले कुटुंब आहे त्याच्यामध्ये मी लग्न करणार,
आणि पुण्यात येऊन सत्यनारायणच्या पूजेला सर्वांना बोलवणार. चांगलं पाऊल आहे. ह्याच्यामुळं अनेक मुलींचे आयुष्य शिक्षणामध्ये चांगला पैसा उपयोगी पडणार आहे. ह्या ज्या इतर गोष्टीमध्ये वाया जातो पैसा, कदाचित तो उद्योग व्यवसायात लागू शकतो. माझं म्हणणं दुसऱ्या समाजाकडनं शिकावं ना. ब्राह्मण समाज आहे, जैन समाज आहे, मारवाडी समाज आहे, इतर समाज आहे, हे आपल्या मुलीच्या नावावर एफडी करतात. तुम्ही तुम्ही टीका करायला 100 समाजांवर वेगळी करा, पण चांगल्या गोष्टीची स्तुती करण्याची हिंमत पाहिजे. ब्राह्मण समाजाची लग्न बघा, सकाळी 8 वाजता 9 वाजता मोजके पाहुणे झाले, ज्यांच्या बरोबर आपला रोजचा घरोबा आहे तेच लोक. विनाकारण अशी लोक नाही येत ना, जेवायला आल्यानंतर जेवण ठीक होते. ते 2-2 हजार 5-5 हजार लोक बोलवण्यापेक्षा जे तुमच्या जीवाला जीव लावणारे तेवढी 50-100 लोक बोलवा आणि बाकीचा खर्च मुलीचा एफडी करा. त्या मुलीला पुढं कामात येईल. ते उद्या जर संसार झाला नाही तर ते मुलगी स्वावलंबी तरी राहील. आणि आमच्या कालच्या निर्णयामध्ये हाही झाला की मुलीला लग्न जोपर्यंत तुम्ही शिक्षण देत नाही, जोपर्यंत स्वावलंबी बनवत नाही, तोपर्यंत लग्न तिचं करू नये. हा सुद्धा कालचा निर्णय. मला सविस्तरानं खरं हा विषय समजून घ्यायचा आहे, तो महाराष्ट्रालाही कळावा सविस्तरानं, म्हणून विचारतो. तुम्ही ते सविस्तरपणे सांगावं की कालच्या मीटिंगमध्ये जे काही तुम्ही रिझोल्युशन्स केले असतील, म्हणजे काय नेमकं ठरवलं, आता पुढचा ऍक्शन प्लॅन काय आहे. कारण अंमलबजावणी करणं अवघड आहे. निर्णय घेणं ठीक आहे, तुमच्याबरोबर ही 5-50 लोक आली, त्यांचे नातेवाईक मोठे आहेत, हे बरोबर आहे, पण याचा ऍक्शन प्लॅन काय असेल, ते कसं असणार आहे. काल सर्व प्रमुख नेते असेल, समाजातले अजून इतर घटक असेल, वारकरी संप्रदायातले होते, काही व्यावसायिक होते, काही डॉक्टर होते, काही वकील होते. ह्यांच्या 56 आम्हाला सूचना आल्या. पण आम्ही त्यातल्या सुरुवातीला जो आपल्याला करायचं एकाच वेळेला टाकून आम्ही त्यातले 4-5 मुद्दे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात घेतोय. पहिला टप्पा असा, जर वैष्णवीसारखी घटना जर कोणाच्या घरात घडली तर त्या घरातली मुलगी घ्यायची नाही आणि त्या घरात मुलगी द्यायची नाही. ह्याच्यावर पहिले एकमत. दुसरं एकमत एवढं होतं की मुलीला जोपर्यंत स्वावलंबी बनवत नाही तोपर्यंत तिच्याकडं तिचं लग्न लावून देऊ नये. तिसरा विषय, समाजाचा दबाव राहिला पाहिजे. एखाद्या घरात जर असं काही होत असेल तर त्याचे ऍक्शन प्लॅन म्हणून ही जी 11 जणांची कमिटी, जी आता महिलांची आणि पुरुषांची अशी 11 जणांची कमिटी, ती कमिटी उद्या जर एखाद्याने तक्रार केली की माझ्या मुलीला असा त्रास होतोय किंवा माझ्या मुलाला असा त्रास होतोय, तर त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांशी बोलण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आणि जे जिथं न्याय आहे तिथं न्यायाने वागलं गेलं पाहिजे. पण छळ, हाल, एखाद्या मुलीला मारणं, तिला चटके देणं, तिच्यावर थुंकणं, तिच्यावर मारणं, हे कदापिही कुणीही सहन करायचं नाही. हा पहिला मुद्दा. आणि सहन नाही करायचं याच्यासाठी की वेळेवर मग त्या वडिलांनी आणि त्या मुलीच्या आई वडिलांनी हस्तक्षेप केला पाहिजे. हे 2-3 पॉईंट घेऊन पहिले आम्ही जाणार. दुसरा पॉईंट आमचा सगळ्यात महत्वाचा राहणार की हा जो बडेजावपणा तुम्ही जे करता, लग्न लावायला 2-2 तास लावता, पुढारींना बोलवता, मग पुढारी येतात, मग तो पुढारी येत नाही तोपर्यंत 2 तास थांबा, मग त्यांनी स्वागताचं भाषण, त्यांनी आभाराचं भाषण, त्यांनी आशीर्वादाचं भाषण, काय आवश्यकता आहे. तुम्ही वारकरी संप्रदायाला तुम्ही विश्वास करता तर त्यातले एक बोलवा, आशीर्वाद द्या, सुरू करा. पुढाऱ्यांनी निर्णय घ्यायचा की मी स्टेजवर असं जाणार नाही. वेळेवर लग्न लागलं, अक्षता झाली, ठीक आहे, 7:53चं लग्न आहे, 7:53, मी ज्याच्याच अजून 15 मिनिटं थांबल, नाही थांबलं मी लांबनं आशीर्वाद देणार आणि निघून जाणार. हे पुढाऱ्यांनी निर्णय घ्यायचा. नाहीतर तो पुढारी असतो मग जेव्हा पण, आणि त्या अनुषंगाने जर स्टेजवर जाणं तुमचं थांबलं आणि तुम्हाला मान म्हणून स्टेजवर जायचं असेल तर एक जावयाचा मान स्टेजवरच झाला पाहिजे का, घरी होईल, मग लग्न लागण्याच्या अगोदर होईल, हळदीमध्ये होईल. लग्नाच्या वेळेला सगळ्या पै पाहुण्यांना थांबून ठेवायचं आणि तिथं 1 नाही 2 नाही, किती जणांचे सत्कार करणार. बरं, तुम्ही पुढाऱ्याचा सत्कार का करायचा, नामोल्लेख करून सत्कार करा ना. तुम्ही जेवढ्यांना बोलवले ते सगळेच तुमचे महत्वाचे लोक आहेत. आज प्रत्येकाने आपला वेळ सोडून तुमच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. मग त्या सगळ्यांना तेवढा सन्मान दिला पाहिजे. मान्य आहे, पुढारी आपल्या त्या समाजातलं घटक आहे, ह्याचं घटक आहे, नामोल्लेख करा, लग्न लावा, मग करा ना सत्कार, जसा करायचा करा. पण सत्कारापोटी तुम्ही जर 2-2 तास लग्न थांबवणार असाल ते मान्य नाही.
ह्या गोष्टीबद्दल तुम्ही टिळ्याचा कार्यक्रम घ्या, साखरपुड्यामध्ये 5 जणींनी टिळा लावला पाहिजे मुलीला, 50-100 महिलांनी लावलं पाहिजे. बरं, फक्त टिळा लावल्याचा विषय नाहीये, टिळा लावून निघताना तिला रिटर्न गिफ्ट द्यायचे. हे कधी होतं आपल्या ह्याच्यामध्ये? 5 जणींनी लावा ना, 50-50 महिलांनी टिळा, नवरदेवाला 100 जणांनी लावा, 10 तोळ्याचे द्या ना त्याला. कुठेतरी खोटी प्रतिमा जपण्यासाठी हे केलं जातं. 100% ही जी चढाओढ चालू आहे समाजामध्ये, की ह्यांनी हे केलं म्हणून मी ते करणार, त्यांनी ऑडी दिली म्हणून मी मर्चडीज देणार, त्यांनी मर्चडीज दिली म्हणून मी आता दुसरी अजून कोणते काय लावलंय. नवरदेवानी हेलिकॉप्टरमधनं येणं, असं काय कर्तृत्व आहे बाबा त्या नवरदेवाचं? हेलिकॉप्टर का कुणाला दाखवायचंय? आम्हाला कळू तर द्या. तो एअरफोर्सचा पायलट होता, तो युद्धामध्ये होता, त्याला हेलिकॉप्टरने तुम्ही आणलाय. हे आणि बरं किती जणांना आठवण केली आहे तुमची? तुमच्या लग्नाच्या 3 दिवसानंतर किती जणांना आठवण आहे की तुम्ही लग्नात किती जेवायला घातलं होतं, किती आयटम होते तुमचे? कुठेतरी थांबलं पाहिजे, नाही याला कुठेतरी आवर बसला पाहिजे. आणि मी फक्त नाव ठेवत नाही, मी पण त्यातला एक दोषी असणार आहे. मी पण आमच्या लग्नामध्ये ह्या चुका केल्या असतील, पण आता कुठंतरी सुधारणं भाग आहे ना. आणि माझ्यामुळं जर एखाद्या माझ्या मध्यमवर्गीय समाजातल्या माणसाच्या किंवा इतर समाजातल्या मध्यमवर्गीय मुलीचा बाप जर मरत असेल, कंबरडं मोडत असेल, म्हणजे त्या कसपटेंचं ऐकलं की मी 4 वेळा पाया पडलो, मुलीच्या पाया, बापाच्या म्हणजे सासऱ्याच्या पाया पडलो, सासूच्या पडलो, नंदेच्या पाया पडलो, दिराच्या पाया पडलो. कुठं गेला हा स्वाभिमान? मला बोलताना राग येतोय, म्हणजे फक्त मी तुमच्या कॅमेरा समोर आहे म्हणून मी अपशब्द वापरू शकत नाही. पण मग तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात, स्वतःला जर त्याच्यातले बोलून घेताय, तर महाराजांनी हेच शिकवलं तुम्हाला? पाया पडायला शिकवलं का आपल्या मुलीचं संरक्षण करायला शिकवलं? मी सहानुभूती आहे वैष्णवी आणि वैष्णवीच्या कुटुंबांबरोबर, पण मला या पुणे शहरात, महाराष्ट्रात परत कोणती वैष्णवी बघायची नाही. कारण मी वाचलं, ऐकलं, आजही अंगावर काटा येतो. त्या मुलीने जे काही भोगलं असेल, दुश्मनाने किंवा एखाद्या शैतानाने भोगू नये. तुम्ही जे पुण्यात आता बोलला की इथे एक कमिटी होणार आहे, हे पुणे शहरापुरतं असेल, पण इतर महाराष्ट्रातले जे गावोगावी आहेत, इथं काय स्वरूपाचे ऍक्शन प्लॅन व्हावेत किंवा कमिट्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं? पुणे शहरामध्ये अनुकरण केल्यानंतर पुणे शहराच्या आजूबाजूला 37-38 गाव आहेत. आमचं म्हणणं प्रत्येक गावाने एक कमिटी करावी. प्रत्येक गावाने आपल्यामध्ये, आपल्या लग्नांमध्ये काय नियमावली असावी. उद्या त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं की आम्ही तिथं जाऊ सांगायला. त्यांनी कमिटी, त्यांचा प्रेशर ग्रुप, उद्या औंध गाव असेल, औंध गावाने आपलं पाडव, फुरसुंगी असेल, फुरसुंगीने आपलं करावं, हडपसर गाव असेल, हडपसरने आपलं करावं. त्या तिकडच्या स्थानिक पुढाऱ्यांनी जर तो दबाव तंत्र ठेवला तरच ते होणार आहे. इथं बसून आमचं कामच नाहीये ते. आम्ही इथं कुठेही इंदुरीकर होण्याच्या मनस्थितीत नाहीये. आम्हाला पद्धत हद्दपार झाली. आम्ही पुणे शहर, आमचं म्हणणं, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी संपर्क करणार. उद्या सोलापूरमध्ये असेल तर सोलापुरांना लेखी पाठवणार, तुम्ही तिथं कमिटी बनवा, तुम्ही तिथं आवर घाला. मग महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हा विषय जाऊ द्या. मी वारकरी संप्रदायामध्ये, तुम्ही वारकऱ्यांना सांगा, तुम्ही तुमच्या प्रवचनातनं सांगा, त्या जागेमध्ये बनवा. आता 10व्याला सुद्धा तुम्ही जाता, 2-2 तास तुमचं प्रवचन चालतं 10व्याला सुद्धा. 25-25, 30-30 जण श्रद्धांजली वाहतात. ह्या 10व्याचा कार्यक्रम असा होता का हो कधी? म्हणजे, आणि 10व्यांमधनं बाहेर पडलं की एनव्हलप द्यायची पद्धत सुरू झाली नवीन. ही कधीपासून सुरू केली ही सगळी? कोणतरी बोलणार आहे का नाही ह्याच्यावर? कुठेतरी थांबलं पाहिजे का नको? हे टिळ्याचा विषय असेल, प्री वेडिंगचा विषय असेल, आपल्या लग्नाच्या घरी, आमची लग्न तशी सकाळी हळद, आपलं सकाळी साखरपुडा, हळद आणि लग्न. इथं दुपारी 1 दिवस अगोदर, मग सप्तपदी, मग मंगळाष्टक, मग तुमचं रिसेप्शन, आणि मग ही सगळी घुसळण चालू आहे. म्हणजे हे तुमच्या बोलण्यातून दिसतंय सगळं. कालच्या मीटिंगमध्ये पण हा विषय खूप तीव्रतेने झाला असेल. हे महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीचा कायदा आहे,
ह्या सगळ्या कायद्यानं सुद्धा ह्या गोष्टी रोखल्या गेल्या नाहीत. ह्या अशा आपल्या प्रयत्नानं त्याला कशा पद्धतीनं टॅकल करता येईल काय वाटतं का? म्हणजे तुम्ही अनेक वर्ष समाजामध्ये काम माझं करताय. स्पष्ट मत आहे, हुंडा बंद झाला हे जे म्हणत असतील, अनेक कुटुंब मलाही चांगले माहिती, ते आता कधीही पैसा मागत नाही, सोनं मागत नाही. जे काही करायचं आपल्या मुलीसाठी तुम्हाला करा, आम्हाला फक्त लग्न करून द्या. चांगलं लग्न करून द्या म्हणजे काय, म्हणजे सगळं, म्हणजे हुंडा कॅश मध्ये असो नाही तर काइंड मध्ये असो, मग आम्हाला काय नको, हेलिकॉप्टर मधनं येऊ द्या. मग ते काय झालं, खर्च म्हणजे काय झाला. नाही, तो म्हणला की माझ्या आवडीने बुलेट देणार, हे बुलेट मुलगा चालवत नाही, मग छोटी गाडी द्या ना, 4 व्हीलर. हे काय झालं, मुलीलाच देत आहे. हे फक्त स्वरूप बदललं असं मला वाटतंय. बंद झालं का पूर्णपणे तर मला खात्री नाही वाटत. आणि जोपर्यंत ते पर्यंत होत नाही, माझं तर एकदम शेवटचं म्हणजे मला ते आता घ्यायचंच नाहीये तो विषय. नाही तर एक वेळ असाही येणार आहे, जर तुम्हाला या समाजामध्ये मुलीला जर सन्मानपूर्वक वागवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये लग्न हे मुलं आणि मुलींनी अर्ध्या खर्चाने केलं पाहिजे. फक्त अनेक मुलीच्या समाजामध्ये अशी प्रथा आहे. फक्त मुलीच्या बापाचेच काय कारण आहे पूर्ण लग्न करण्याची. ठीक आहे, तुम्ही करताय, अरे मग वाजवी मागणी करू नका. आणि ज्याच्यात आहे ऐपत आहे, तो 1000 कोटीचा मालक आहे, मग त्यांनी करावं ना. मी तुम्हाला उदाहरण देतो, पुणे शहरातले रसिकलाल धारीवालांचं असेल, आता खूप मोठा व्यसन आहे. कुणाला कळलो त्यांच्या मुलांची लग्न झाली? कुणी? इथं साधा नगरसेवक झाला तर तो 2 आणि 5,000 लोक बोलवतो, एवढं त्याला देखावा करायला लागतो. हा देखावा बंद करा. तुमच्या या प्रदर्शनामुळं दुसरे छोट्या लोकांना अनुकरण करायला लागतात. ती मुलांना वाटतं की मलाही असं करायचंय, आणि त्याची मागणी मान्य करताना त्या मुलीचा बाप मरतोय. ज्याचे 200, 500, 10 एकर, 1000 एकर असेल त्यांनी घालू द्या उतमात. पण तुम्ही तो उतमात ज्या वेळेला प्रदर्शित करता, त्यावेळेला मध्यम वर्गाला वाटतं की मी ह्याच्यातलं केलं पाहिजे, मी थोडंफार असं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मुलीचा बाप मरतो. त्याच्याकडे 2 एकर असेल तर 1 एकर विकून मुलीचं लग्न करतोय का, तर फक्त जावायच्या हट्टापोटी. कुठंतरी हे शो ऑफ करण्याचा हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट मला विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेली 30-35 वर्ष काम करताय, राजकीय क्षेत्र, बऱ्याचदा राजकीय नेते असतील, यांचं कुठंतरी अनुकरण त्यांचे कार्यकर्ते करताना दिसतात. आणि जो पुणे शहर, फक्त पुणे शहर उदाहरण दाखलंय, पण अनेक ठिकाणी शहरांमध्ये विकास होत चाललेला आहे. मग तिथं जमिनीला भाव येतो, मग ते 1 गुंठा 2 गुंठे 1 एकर विकून, तुम्ही मगाशी उल्लेख केला, जमीन विकून मुलांची लग्न ही मोठी करण्याची प्रघात सध्या सगळ्या समाजात आहेत, फक्त ते मराठा समाजात नाहीये. हे वास्तव आहे. हे जे प्रघात आहे, हे कसे बंद करायचे, हेच आमचं परत तेच. आणि दुसरं एक म्हणजे तुम्ही बघा, ते लग्नाला जे वराडी येतात, 100-200 4 व्हीलर गाड्यांनी येतात. ती एक प्रथा नव्यानं सुरू झालेली आहे. आज मी बोललो आणि उद्या हे सगळं बदललं असं नाहीच आहे. अनेक थोर पुरुषांना 30-30 वर्ष लागली, तेव्हा लोकांना कळलं की ते खरं बोलतायत. तुम्हाला सुरुवात करावं आज लागेल. येणाऱ्या पिढीला तुम्हाला आज सांगावं लागेल की हे बदललं पाहिजे. आणि जेव्हा तो तरुण वर्ग जेव्हा स्वतः मान्य करेल, नाही नाही मला असं नाही करायचं, त्यावेळेला तो बदल होईल. आणि त्याहीपेक्षा, जसं आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे अवाजवी खर्च सांगताय मला, साखरपुडा होतो, साखरपुड्यामध्ये आपल्या समाजामध्ये कधीपासून रिंग सेरेमनी आली हो? बरं, कधीपासून केक कापणं आलं? साखरपुडा कसा होत होता पहिला, आज कसा होतोय? सुपारी फुटली, मुलीचं ऑप्शन झालं, मुलगा स्टेजवर आलं, सगळ्यांना मान्यता मागितली आणि खाली आले. आता एक रिंग सेरेमनी, डायमंडचीच रिंग पाहिजे. ऐपत असेल तर घ्यावी ना, आमचं काही म्हणणं नाही. पण तुमचं अनुकरण जर करून दुसरा त्याच्याकडनं जर 50 लाखाची एक जर अंगठी मागत असेल, तर मग तो तर दोषी आहेच मागणारा. पण तुम्ही हे समाजामध्ये दाखवलं की बघा माझी अंगठी, बघा माझं असं, बघा मी तसं, मी येताना असं आलो, मी येताना लिमोझिन घेऊन आलो, मला असंच पाहिजे, माझी वरातच अशी पाहिजे. हे अनुकरण थांबलं पाहिजे. आणि तुम्हाला बडेजाव, तुम्ही मोठ्या, तुमच्याकडे ऐपत एक करा, तुमची 200-300 पाहुणे घेऊन करा ना. त्याचे रील्स बनवणं,
त्याचे यूट्यूब चॅनल बनवणं, त्याच्यावर मूवी फिल्म बनवणं आणि ते बूस्ट करणं, परत समाजात दाखवणं. म्हणजे तो मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा असेल किंवा शहरातला असेल, गरीबाचा असेल किंवा कुठला, त्याला असं वाटतं मी पण हे केलं पाहिजे. नाही नाही, ह्याच्यातच सन्मान आहे, ह्यालाच लग्न म्हणतात. तर तुम्ही सांगा ना, ह्याला लग्न नाही म्हणत. त्यांच्याकडं बरगतच आहे, आपल्याकडे नाहीये. संस्कृतीने लग्न केलं पाहिजे, संस्कारांनी लग्न केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही संस्कार शून्य होता त्यावेळेला वैष्णवी घडते. फार महत्वाचा विषय तुम्ही टच केलाय. शेवटचा प्रश्न त्याच संदर्भात विचारतो. जी नवीन पिढी आहे, जी लग्नाळू आहे, ज्यांची लग्न होणार आहे, अशा तरुण पिढीला हा अतिशय गंभीर विषय आहे. तो जर समजून सांगायचा असेल तर त्यासाठी आता तुमची जी ही कमिटी आहे ती काही उपक्रम हाती घेणार आहे का? ते काय स्वरूपाचे असणार आहे? आमच्याकडं कालच्या बैठकीमध्ये सुद्धा काही काउन्सिलर्स होते जे काउन्सिलिंग करतात. आम्ही त्यांनाही दिली की मला फक्त त्यांनी एक असं उदाहरण दिलं की मुलाला समजवत असताना आम्हाला एवढंच त्याला समजवायचंय की लग्न झाल्यानंतर त्या मुलीने तुझं आयुष्यभर तुझा गर्व बाळगला पाहिजे, तुला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे का तिने मनामध्ये असं म्हणलं पाहिजे माझ्या लग्नामुळे माझा वडील लय पराकाष्ठाला आला, माझी जमीन ह्या लग्नामुळे मोडायला लागली, माझी जमीन घाण गेली, माझं घर घाण राहिलं, माझ्या भावाचं शिक्षण राहिलं. हे जर गोष्ट त्या मुलाला जर तुम्ही काउन्सिलिंग करून समजवायला लागले आणि जर तुम्ही म्हणले की नाही तुझ्या वडिलांच्या वर बोजा पडणार नाही, असंच आपण लग्न करू, ती मुलगी, ती तुझी धर्मपत्नी तुला डोक्यावर घेऊन नाचेल ना. बरोबर. कोणती घेईल? कारण मुलीचा पूर्ण जीव आपल्या बापावर असतो आणि ज्या वेळेला तिच्या बापाचा जर ते अवस्था झाली असेल तर ती मुलगी मनातनं तुला किती पूजणार आहे. हे काउन्सिलिंग आम्हाला त्या 9 मुलांना करायचे, परत मुलींना सुद्धा आम्हाला काउन्सिलिंग करायचे. असे काय कार्यक्रम वगैरे घेणार आहे तुम्ही आता? 100%. मी आज कालची बैठक केल्यावर आता समाजातल्या प्रत्येकाला बोलून हा ठराव मांडणार आहे त्यांच्यासमोर आणि एकदम मान्य करा, हात उंचावून सांगा की समाजाने हे करायचंय. एकदा वैष्णवी सारखी जर कोणाच्या घरात झालं तर आम्ही तिकडची मुलगी घेणार नाही, देणार नाही. मान्य. एखादा बडेजावपणा परत करत असेल तर त्याच्या घरी जायचं आणि त्याच्या घरी जाऊन बसून त्याला परत समजावून सांगायचं. या सगळ्याचे ठराव मान्य करायचे आणि त्या घरी पोहोचायचे आणि त्या गावामध्ये त्या लोकांना तिकडची कमिटी तयार करायची. काम मोठं आहे, सोपं नाही, प्रयत्न करतोय पण आपल्या पूर्वजांनी हाच तर आदर्श घालून गेला. भगवंताला विनंती करतोय की ह्याच्यात यश मिळावं. ह्याच्यात मतलब कोणाचाही साध्य नाही, पण येणाऱ्या काळामध्ये पिढी आणि इतर दुसरे समाज सुद्धा तुमचा आदर्श घेतील असं काहीतरी वागूयात. कारण मराठा समाजाचा आदर्श अनेक वेळेला घेतला गेलेला आहे आणि तो आदर्श घेतल्यामुळे मराठा समाजाने अनेकांना दाखवले. आणि या पुणे शहरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील, धोंडे असतील, कर्वे असतील, अनेकांनी आदर्श घालून या पुणे शहराला दिलेला आहे. या प्रत्येकाचा थोडा थोडा आदर्श घेऊन आपण आता वागलो तर येणार आहे पुढे. म्हणजे तुमचा हा मुद्दा शेवटचा संपून सांगतो. ह्याच वैष्णवीच्या नवऱ्याने ज्या वेळेला आपल्या बैलासमोर, म्हणजे गाडा पळणाऱ्या बैलासमोर एका नर्तकीला नाचवलं, मला नाव नाही घ्यायचं, गौतमी पाटीलला नाचवली, ती एकाचीही हिंमत झाली नाही सांगण्याची की हे चुकीचं आहे म्हणून. त्याचं अनुकरण दुसऱ्यांनी केलं. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज स्वतःला बोलवता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारात कधी बाई नाचवली नाही, तुम्ही स्वतःला शेतकरी बोलून तुमच्या बैलासमोर तुम्ही एका बाईला नाचवली, कुठले संस्कार आहेत हे? ही जबाबदारी नाहीये तुम्हाला सांगायचं नाहीये कुणाला. आणि मग तुम्ही काय म्हणून स्वतःला छत्रपती म्हणून घेणार, काय म्हणून तुम्ही स्वतःला म्हणणार? आणि माझं म्हणणं, त्याच वेळेला जर त्याला कोणीतरी त्याचे कान पकडले असते, मी शाब्दिक बोलतोय, त्याला कोणीतरी सांगितलं असतं हे चुकतंय, बरोबर नाही. तुम्ही स्वतःला जर आपण पुढारी म्हणतो, गावातला आपण ज्ञान हे बोलतो, कोणीच बोलू नये ना. ते म्हणजे ज्या गावातनं ते आहेत त्या गावातनं जे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे गावातला, हगवण्यांच्या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदाय आहे. प्रत्येक वेळेला हे सगळं असताना सुद्धा हे जमलंय आणि कोणीही बोलत नाही. माफ करा,
कुणीतरी बोललं पाहिजे. मला ते आवडलं नाही, मी बोललोय. पण माझी इच्छा आहे की आता समाजामध्ये जेवढे आपण प्रतिष्ठित आहात किंवा प्रस्थापित आहात, त्या सगळ्यांनी पुढे येऊन बोललं पाहिजे. फार महत्त्वाचा विषय तुम्ही महाराष्ट्राच्या समोर आणलेला आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करेन की हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना दाखवा, घराघरामध्ये दाखवा. कारण ज्या पुण्यानं सामाजिक क्रांतीची वीट या ठिकाणी ठेवलेली आहे, त्या पुण्यानं अनेक सामाजिक निर्णय घेतलेले आहेत आणि ते अंमलामध्ये आणून त्याचं अनुकरण हे देशानं केलेलं आपण बघितलेलं आहे. त्याच पुण्यामध्ये या मंडळींनी मराठा समाजासाठी हे पाऊल टाकलं जरी असलं तरी ते केवळ फक्त मराठा समाजासाठी नाही. कारण हुंडा पद्धत ही सगळ्या समाजामध्ये आपल्याला दिसते. इव्हन त्याच्याही पलीकडं अनेक क्रूर प्रथा आपल्याला काही समाजामध्ये दिसतात. आणि त्या प्रथांच्या विरोधात आता आपल्याला एकट्या दुकट्यानं नाही, सगळ्यांनी मिळून आवाज उठवावा लागेल. मग अरविंद शिंदे यांच्यासारखे राजकारणी असतील, आमच्यासारखे मीडियामधले लोक असतील, किंवा तुम्ही सर्वजण असाल, आपण कोणत्याही फील्डमध्ये आहात, परंतु जर अशा प्रथेला जर आपण खतपाणी घालत असू तर कुठेतरी समाज म्हणून आपण आपलाच घात करतोय हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीच्या विषयाला तुम्ही समाजासमोर आणून वाचा फोडा, त्याची तक्रार दाखल करा. अशा जे काही कमिट्या बनतील गावोगावी त्यांच्या समोर ही प्रकरणं आणा, माध्यमांसमोर आणा. फार कशाला, सोशल मीडियानं तुमच्यासाठी फार मोठं एक व्यासपीठ निर्माण करून दिलंय. तुम्ही स्वतः सुद्धा तो व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवरती तुम्ही अपलोड करू शकता. तो अनेक लोकांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींना आता तुमच्यापर्यंत तुम्ही रोखू नका, समाजापर्यंत येऊ द्या. आणि हाच समाजाचा दबाव पुढची वैष्णवी निश्चितपणे होऊ देणार नाही, असं मला विश्वास वाटतो. इथंच आम्ही थांबतो. फॉर द पीपल न्यूजच्या अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या मुद्द्यावर बोलू. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आपण बघत राहा. व्हिडिओला शेअर करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.